बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गणेबैल टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही। टोल वसुलीची यंत्रणा कार्यान्वित करण्यास कंत्राटदार कंपनीच्या व्यवस्थापकांनी नकार दिल्याने आज सोमवारी दिवसभर वाहनांनी विना टोल प्रवास केला। कामगार आयुक्त आणि महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांचा कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने टोल कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी काम बंद आंदोलन पुकारले। संध्याकाळी कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करण्याचे मान्य करून कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले। तथापि दिवसभर टोल वसुली बंद राहिल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगून पुन्हा टोल वसुली सुरू करण्याचा कंपनीकडून आदेश येईपर्यंत टोल वसुलीचे काम पुढे सुरू करणार नाही असा पवित्रा कंपनीच्या व्यवस्थापकांनी घेतला। त्यामुळे शनिवारी रात्री उशिरापर्यंत थांबूनही कर्मचाऱ्यांना टोल वसुलीचे काम करता आले नाही। रविवारी दिवसभर ही टोल वसुली बंद राहिल्यानं सलग दुसऱ्या दिवशीही शेकडो वाहनांनी विना टोल प्रवास केला। दिवसभर कामगारांनी टोल बूथवर हजेरी लावली। तथापि कंपनीच्या व्यवस्थापकांनी शनिवारी सायंकाळपासून टोल बूथना कुलूप लावल्याने कर्मचाऱ्यांना दिवसभर कामाविना बसून राहावं लागलं। परिणामी हा गुंता आणखी वाढला असून किती दिवस टोल वसुली बंद राहणार तसेच कर्मचाऱ्यांना किती दिवस ताटकळत ठेवणार याचे उत्तर कंत्राटदार कंपनीला द्यावं लागणार आहे।